मित्र असते ज्याच्या हाताला महारोग असते, त्याच्या हातावर नेहमी माशा बसत असते आणि तो झटकत असते निवड. आणि एक मित्राले महारोग असते तो नेहमी खाजवत असते. आता म्हणते हे दोघही नवीन वर्ष येऊन राहिलं. नवीन वर्षात आपण प्रतिज्ञा करू की तू प्रतिज्ञा कर की तू हातावरच्या कधीच माशा उडवणार नाही आणि तू प्रतिज्ञा कर की तू हात कधीच खाजवणार नाही. हे दोघही जण 1 तारखेच्या दिवशी सकाळी 10 वाजता चौकात चहा प्यायला बसते. दोघही एकमेकाकडे पाहते. याच्या हातावर दादा लय माशा बसत असते, याच्या हात गुदगुद गुदगुद करत असते, पण संकल्प घेतला असते मित्र बाजूने असते त्याच्यामुळे माशा हाकलू शकत नाही आणि याचाही हात लय खाजवत असते. आता हा जो असते ना ज्याच्या हातावर माशा बसते तो म्हणते काहीतरी आयडिया केली पाहिजे. तो त्याला म्हणते का रे त्या कालचा पेपर वाचला काय? तो म्हणते नाही. काय होतं पेपरात? तो म्हणते त्याला का 2 नंबरचं पान वाचलं काय? तो म्हणते नाही. काय झालं? पाकिस्तानवर भारतानं अशी एअर स्ट्राईक केली की दादा पूर्ण पाकिस्तानची बाउंड्री नष्ट झाली. हा म्हणते असं काय? स्वतःच्या माशा उडून घेतल्या त्या. हा म्हणते हा दुसरा त्याच्यानंतर आयडिया करते. त्याले का 2 नंबरचं पान वाचलं पण त्या शेवटचं पान नाही वाचलं. म्हणते क्रीडा पान. तो म्हणते काय होतं क्रीडा पानावर? भारताची पाकिस्तानची मॅच झाली. भारताची पाकिस्तानची मॅच झाली आणि भारतानं 400 रनाचं दादा अवाढव्य स्कोर केला आणि पाकिस्तानचा चकनाचुरा करून टाकला. नवरा बायकोची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, मित्राची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, पण तारुण्यामध्ये राजकारणाची ओढ, त्याला समाजकारणाची जोड घेतलेला 25 वर्षाचा तरुण 35 वर्षापर्यंत येतो आणि हा 35 वर्षाचा तरुण समाजातली गरिबीची जाण ओळखतो आणि त्या गरीब बांधवातल्या दादा 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 100 मुली दत्तक घेतो आणि स्वतःची प्रतिज्ञा दादा त्या 100 मुलीचं लग्न लावून करतो दादा. त्या विजय अवताडेंची दादा प्रतिज्ञा पूर्ण होते. प्रतिज्ञा संत सांगतात ते ऐकत नाही, देव सांगतात ते ऐकत नाही. मी बेंबीच्या देठापासून मी तुम्हाला सांगतो तुम्ही काही ऐकत नाही. काल परवा फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो. तिथं सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन चेहरे झाडे लावा झाडे जगवा. 7 दिवसांनी त्याचा मला फोन आला. काय म्हणे सोपान मम्मी तुम्ही झाडे लावा झाडे जगवाले सांगितले म्हणे. म्या घरी पोलीस आले म्हणे. मी म्हटलं त्या झाड कायचं लावलं तर गांजाचं झाड लावलं म्हणे दादा. त्याच्यामुळं मी सांगतो ते ऐकत नाही. संत कुणासाठी सांगतात? तुमच्यासाठी सांगतात. संत कुणासाठी प्रतिज्ञा घेतात? तुमच्यासाठी घेतात. पुढते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा. म्हणून या सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी जन्म. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावत दूरे, करिता बरोबरी दुरावत दूरे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म दादा कंसारात गेलाय. हो तुमचा जन्म संसारात गेलाय. संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख नाही. बाबा आहे का संसारात सुख? सोडचिठ्ठी दिली काय? नाही. सोडचिठ्ठी आहे सध्या आहे. सोडचिठ्ठी दिली नाही. आमच्याकडे आमच्या विदर्भात गहू पेरल्यावर ज्वारीच्या उंब्या लागते. तुमच्याकडे कसं काय? ज्वारीच्याच लागते, गव्हाच्या लागते. आमच्याकडे वायरमन टोपलेट दुरुस्त वर गेली की वरतच राहते. तुमच्याकडे कसं काय? खाली येते.
आमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा वरत झाडाला लागते, तुमच्याकडे कसं काय? जमिनीच्या खाली लागते. मग या भुईमुगाच्या शेंगा महिला मंडळ तुम्ही घराच्या बाहेर वरांड्यात फोळासाठी घेता. या घराच्या बाहेर वरांड्यात तुम्ही त्या भुईमुगाच्या शेंगा फोळासाठी घेता आणि ते भुईमुगाची शेंग फोडता. तर शेंग फोडल्यावर शेंगीचा दाना प्लेटीत टाकता, नवे नवे तर पोटात टाकता आणि त्या शेंगीचं फोतर रस्त्यावर फेकता ना. जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता, शेंगीचा दाना प्लेटीत गेला, पोटात कोला, तो तुमचा संत समागम होता. आणि जो रस्त्यावर फेकला गणी दादा तो तुमचा संसार होता. हो फल कटतो संसार येथे सार भगवंत दादा. या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम लतिका व्यवहार सर्व हा संसार. 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 लतिका व्यवहार व्यवहार सर्व हा संसार. वाया येर झार हरी वीण. वाया येर झार हरी वीण. हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे म्हणा. हरी वीण हरी मुखे मना हरी मुखे मुखे म्हणा. संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही. या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम कोण आहे? या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम तत्वदा व्यक्तामी आहे. वर्ध मोलमदशागमश्वस्तम प्राभुर्वयम छन्नंस्य पर्णानियस्तम वेदसवेदेवे. आणि हा संसार कसा आहे हो? ना रूपमस्य ततो बलवदनांतोन जातिन समर्जिता अश्वत्थमेन सुबिरोड मूला मत्संग शस्त्रेण दृढेन शत्वा. हा संसार असा आहे राज्य सर्वाकार भासेल जगडंबर. ज्याप्रमाणे एका दोरीवर सापाचा भास व्हावा, भूकंपाचा भास व्हावा, बैलाच्या लघुशंकेचा भास व्हावा, त्याप्रमाणे संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही. आणि या संसारामध्ये तुम्ही रममान झाले, तुमचं होईल काय? इकडे जवायला जवई म्हणते का? जवई तुम्ही जवई कोणाच तरी जवई तुम्ही हो जवई तुम्ही तुम्ही नाही तुम्ही विजय भाऊ तुम्ही जवई तुम्ही जवई तुम्ही बाबा विनेकरी बाबा जवई जवई तुम्ही बाबा तुम्ही ऋषी दादा तुम्ही नाही ना सध्या. हो आपलं मागं चालू होतं बोल ना. हा तुम्ही नाही तुम्ही जवई सगळे तुम्ही जवई जवळ तुम्ही रे तुम्ही नाही. वर्क इन प्रोग्रेस. ठीक आहे. मी कोणाचा तरी जवळ. इकडले सगळे जवळ जवळ सगळे जवळ. जवळ एक नंबरचा लुचाळ माणूस, एक नंबरचा. आणि या गावचा जवळ बाहेर देशात असते येणार आहे, जवळ असते येणार आहे, नॉन रिटर्निंग इंडियन असते तो. आणि आमच्या गावचे पोरं फोन करते, विजय दादाचा वाढदिवस आहे, सोपान कनेरकरचं कीर्तन ठेवलाय, तुम्ही आलं पाहिजे. जवळ बुवा म्हणते आय एम टू बिझी, माझं जमणार नाही. अशा वेळी हे बाई फोन लावते. या बाईचं दोन गोष्टीवर लय प्रेम असते. पहिलं प्रेम जवायवर, नाकीचा मोती ठेवी गहाण, सासू रागे जवायाचा मान. दुसरं प्रेम दुधाच्या साईवर. आमच्यासारखे वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले आणि चहा डूक टाकता टाकता जर दुधाची साय पडत ना, थुकता थुकता थुका थुकून देईन, पण दुधाची साय कधी पडू देणार नाही, एवढं यायचं दुधाच्या साईवर. आणि हे बाई फोन करते, जवाई बुवा तुम्ही आलं पाहिजे. जवाई बुवा म्हणते मी 12 वाजता येईल,
मी 12 वाजता संभाजीनगरला लँड होईल, 1 वाजता तुमच्यामध्ये येईल, 1:30 वाजता जेवण करेल आणि 2 वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही. आता जवायचा टाईट शेड्यूल लागला. जवळ येणार ढोल ताशे दिंड्या गुलाल लाइटिंग एकदम जोरदार. या सासूबाईनं काय केलं, बालाजी केले, बासुंदी लाडू आणि जिलबी गेले, 9 वारी साडी घातली, नाकात नथनी झटका मारून दादा जवायची वाट पाहून राहिली. सगळं आनंदीदायी वातावरण आहे. आता एवढा मोठा जवाई येऊन राहिला, त्याच्यासोबत इंग्लिश बोलणारं कोणतरी लागन. मग मॅरका सॉफ्टवेअर इंजिनियर याच्यासारखे पांढऱ्या कपड्यातले आम्ही 1 वाजतापासून जेवायला बसलो. आमच्या समोर पात्र वाढलं, आम्ही त्या पात्राकडे पाहून राहिलो. 1:30 वाजले जवळ आला नाही, 1:45 वाजले जवळ आला नाही, 2 वाजले जवळ आला नाही. सासूबाई 2:15 वाजता अंदर जाते, जवायला फोन लावते, जवाई बुवा कुठपर्यंत आहे. जवाई बुवा म्हणते आय एम सॉरी, माझं जमणार नाही. असं म्हटल्यावर सासूबाई असाच मोबाईल घेते, धाडकन आपटते आणि बाहेर वस्त्रीत आम्ही जेवायला बसलो असतो. आमच्याकडे येते मोठं डोळ्यानं पाहते आणि आम्हाला म्हणते गिळा, आणि आम्ही एवढे बेशरम की आम्ही गिळाले लागतो. आणि थोड्या वेळानं सासूबाई अंदर जाते, अंदर गेल्यावर काय म्हणते, स्वयंपाक वाया गेला. काय म्हणते, स्वयंपाक वाया गेला का. आम्ही जेवलो ना, तुमचा संसारी असाच वाया जाणार आहे हो, नाही तरी संसारो जाईल रया, नाही तरी संसारो जाईल माय बाप ये साथी आली ये साथी माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, गणगोत. ये साथी आली आवडला शारंग करून आहे तरी संसार जाईल. आमच्या संसारातला स्वार्थ अंत असला पाहिजे हो. नरदेवीचा हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ आणि नाही बा साधन मुखे हरी स्मरण सोडी द्रव्य दाराशा संत संगे तशा पावावी. द्रव्य म्हणजे काय, पैसा. दारा म्हणजे कोणतं, बायको लेकरं. लहानपणी वाटावे त्या पोट्याचे पेढे, म्हातारपणी खावे त्याच पोट्याचे जोडे. तरुण आहे समजतील, बालकनीत बसलेला आहे तरुण. काय तरुणाची व्याख्या, जो आरशात पाहते तो तरुण, ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून तोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं, शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं, गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं, शिवजयंती आल्यावर आमच्या पोट्याचा ताल नाही पाहायला जात. बेल बाटन कमरीत दाटन सकाळ का फाटन, कुठं लेकाईचे पॅन्ट फाटले असते. हे जेव्हा समोर चालते ना, असं वाटते मागून हगीच लटकले आहे का, ताल नाही पाहायला. आणि पोटावर शिवराय आणि पाठीवर शिवराय, समोरून पुत्र आलं की हे घरात पैदे वारे शिवजयंती. गणपती बसला की ताल नाही पाहायला. 10 दिवस गणपती काय बसवते, आरती एकाचेही पाठ नाही. सुख करता दुःख करता, कुठे गेलता आणि कुठे आलता. जाताना त्याला काय दम देते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोळच नको घेऊ, तू असाच पेत्रा आहे, तू तर नाही राहणार, मी तर येईनच. कोणतं तारुण्य, आमचं तारुण्य कायच्यात गेलं. आमच्या या पोट्ट्याचं तारुण्य कायच्यात गेलं. आमच्या या पोट्ट्याचं तारुण्य त्या KGFच्या रॉकी मध्ये गेलं. त्या KGFच्या रॉकीनं बाबू स्वतःच्या प्रेयसीला हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं, आणि त्या घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे, पंखा तर दूर राहिला. कोणतं तारुण्य. आणि आजकाल ते YouTube उघडलं का त्याच्यावर नवीनच येते, जंगली रमी प्याव ना महाराज. आता आम्ही सोडतो, आम्ही त्याच्याच मागं लागतो.
ज्याला पद्मभूषण भेटला तो माव्याची ऍडव्हर्टाईज करते, ज्याला पद्मभूषण भेटला तो माव्याची ऍडव्हर्टाईज करते, ज्याला पद्मविभूषण भेटला तो विमलची ऍडव्हर्टाईज करते, ज्याला भारत रत्न भेटला तो जंगली रमीची ऍडव्हर्टाईज करते. आमचा आदर्श कोण असला पाहिजे हो? आमचा तरुणांचा आदर्श कोण आहे? आमचा आदर्श ॲनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे. जो स्वतःच्या डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बॉबी देओल आमचा आदर्श आहे हो. बापाच्या समोर सिगरेटचा धुवा उडवणारा, बापाच्या समोर दारूचा ग्लास फिरवणारा तो ॲनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे. 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे हो. पण शत्रूच्या सैन्यांच्या 3000 बायांचं रक्षण करणारे संभाजी राजे आम्हाला कीर्तनातून सांगावं लागतं. दादा आमचा आदर्श कोणता असावा? नावात ताकद असली पाहिजे. नावात काय? नावात ताकद आहे. आपल्या पोरीचं नाव काय असते? पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी मोठे 11 वाजता. पोट्ट्याचं नाव असते शनी. एलावात दिल्यावर समजत नाही आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येतं, नाव शनी. नावात ताकद. काय नावात ताकद आहे? पहिल्या मुलाचं नाव निवृत्ती. या संसार रूपी भवसागरातून निवृत्त झालं की ज्ञानोपा प्राप्त होतं. दुसऱ्याचं नाव ज्ञानदेव. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की त्या भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सोपा सुकर होतो. सोपान स्टेअरकेस म्हणजे पायऱ्या. एकदा रस्ता आणि पायऱ्या प्राप्त झाल्या हे जीवन मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई दादा. काय 4 भवंडाचे नाव आहे हो? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई दादा. नावात ताकद. काय नावात ताकद आहे? त्या स्वतःच्या जीवाशी लढतो साजी, स्वतःच्या जीवाशी लढतो साजी. हात तुटला तरी खिंडला बाजी. 2000 सैन्यांवर तानाजी. वाघाच्या जबड्यात घालून हात मुजुद्दाचं नाव संभाजी. एका झटक्यात सजत बंडाचा हात छत्तू नाव जिवाजी. या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा. ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद. राम नावात ताकद आहे. राम नावात. रामाच्या नावानं दगड तरायला लागले. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. लंकेच्या लोकांना वाटलं ये राम तो मायावी है, अगर इसके नाम से अगर पत्थर तरते भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. रावणाला रात्रीत दवंडी दिली. आपण समुद्र सपाटीवर जाऊ, आपण दगड तरून दाखवू. रावण निघाला, प्रजाजन निघाले. रावणाने मोठा दगड घेतला. दगडावून आले रावण. दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला. दगड तरला. लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते विचारते, रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला, दगड तरला कसा? रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला. पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर हे राम नावात ताकद होती दादा. तो राम घ्यायचा. या रामाशिवाय पर्याय नाही. जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही. आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे, आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल तर राम नाही म्हटला पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणा लागते राम नाम. जोरानं म्हणा राम नाम. जोरानं म्हणा राम नाम. जोरानं म्हणा. तुम्ही म्हणा ना. कोण म्हणत कोण नाही. म्हणा ना राम नाम. राम नाम म्हणत जा दादा. प्रॅक्टिस होते, प्रॅक्टिस होते. पण आजकाल विजय दादा हा राम लोकायला चालत नाही. काल परवा त्या पुणे विद्यापीठात प्रभू श्रीरामाला आणि सीताला दादा सिगरेट पेताने दाखवण्यात आलं. कोणी दाखवलं? ज्या पुणे सारख्या विद्यापीठात, शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे सारख्या विद्यापीठात, सांस्कृतिक माहेरघर असणाऱ्या दगडूशेठ हलवाईच्या दादा पुणे सारख्या क्षेत्रामध्ये, त्या पुणे विद्यापीठामध्ये प्रभू श्रीरामाला आणि सीतेला दादा सिगरेट पेतावनी दाखवण्यात गेलं. मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काल परवा मी त्यांना आव्हान केलं होतं अटक झाली पाहिजे. अटक झाली. पण आज त्यांना मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी प्रभू रामाची सीतेच्या सोबत दादा आमच्या हिंदूंच्या आस्थेला चोट पोहोचला अशा विद्यापीठ प्रशासनावर आणि त्या विद्यार्थ्यांवर फक्त अटक नाही, कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब जो हिंदूंच्या आस्थेंना छेडे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचं. राम. आणि हा राम र हा शब्द 12 खडीमध्ये 27 ठिकाणी. कितव्या? 27. र नंतर येतो आ शब्द दुसऱ्या ठिकाणी. कितव्या? म शब्द 12 खडीमध्ये 25 ठिकाणी. कितव्या? 25.
25 आणि 2 27 आणि 27 आणि 27 किती झाले 54. एका रामाची बेरीज किती झाली 54. मग एकदा राम म्हणत नाही आम्ही, राम राम म्हणतो. तुझ्यातला राम आणि माझ्यातला राम, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. 54 आणि 54 108. राम राम म्हटल्यावर 108 म्हणायची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा. ते राम नावाची किंमत आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. त्या राम कृष्ण हरीवर निष्काम निश्चळ विश्वास अभंगाच्या दुसऱ्या चरणात. निष्काम निश्चय विठ्ठले विश्वास. निष्काम निश्चय विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठले विश्वास. विठ्ठली विश्वास. निश्चय निश्चळ विठ्ठले विश्वास. निश्चय निश्चळ विठ्ठले विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास. पाहू नये माझा बोध. पाहू नये माझा अनेकाची. निष्काम निश्चय विठ्ठले विश्वास. निष्काम निश्चय विठ्ठले विश्वास. पाहू नये पाहू नये अनेकाची. निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहू नये वास अनेकाची. ज्याप्रमाणे त्या प्रभू रामावर हनुमंताचा विश्वास, जनाबाईचा विठ्ठलावर विश्वास, सेना नाव्याचा विठ्ठलावर विश्वास, चोखा मेळाचा विठ्ठलावर विश्वास, त्याप्रमाणे प्रभू रामावर त्या विठ्ठलावर विश्वास ठेवला पाहिजे. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो. आणि आपल्या या चालीत काही लोक गेले, तेले माझ्या शाप आहे. ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो. काही अडचण. आणि काही लोक मुद्दामून मांग बसले. मुद्दामून त्याला वाटलं महाराज पटला तर ठीक, नाही तर मागच्या मांग निघाले बरं. आणि मांग कोण बसते आता मला सवय आहे सगळ्याला समोर बोलवायची. पण ते दिसतच नाही तर काय बोलवते. मांग कोण बसते. मांग आमच्या चपला काढल्या असते. कालच्या माया कीर्तनात माझ्या मित्र आहे अजय, त्याची चप्पल हाणली. तो माझ्याकडे आला, काय म्हणे चोपान भाऊ म्हणे कीर्तनात त्या म्हणे चप्पली हाणली म्हणे. म्हटलं तू काय लोड घेतो बे. म्हटलं तूही हाण म्हटलं दुसऱ्याची. थोड्या वेळानं पाहतो तर माहीत दिसेनाशी झाली. त्याच्या पायात पाहतो तर माहीत दिसली. त्याला म्हटलं माहीत हाणली का तर तुमचीच निघाली तर काय करू म्हणे. मला माहित आहे मांग कोण बस. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो. कीर्तनातून उठाची रिस्क घेऊ नका. कधी कसा बॉम्ब कसा येऊन पडन काहीच सांगता येत नाही. हे राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा असल्या पाहिजे. मी तुमच्यावर जास्त बोलत नाही. 2 वर्ष आधी विजू बोलायचो मी याच्यावर. 2 वर्ष आधी राजावर लग्न झालं माझ्या. जाताना मला घरीच जा लागते. ऋषीभाऊ तुम्हाला माहित नाही महाराज लोकांच्या बायका लय गरम असते. राजू राजकारणाच्या असते मला काही माहित नाही, पण आमच्या बायका लय गरम असते. आमच्या मिशा इथंच वर असते. घरी गेल्यावर पुऱ्या शिट डाऊन असते. आम्ही घरी गेल्यावर हत्ती सळल्यासारखे शब्द आपटतो म्हटलं. आणि तसंही 3 महिन्याआधी मी तुमच्यावर बोलणं बंद केलं. तुमचं मोदीजीनं 33% केलं म्हणते. हा. आणि 6 महिन्याआधी तर त्या शिंदे साहेबांना तुमच्या तिकिटा अर्ध्या केल्या म्हणते. यायला बोलत नका जाऊ जास्त. रात्रीतून माहेरी जाऊ शकते म्हटलं तुमच्यासाठी, तिथून डब्बे आणू शकते म्हटलं. आणि काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही. स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात ते वासनेचा निखळ यंत्रणा होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं.
काकू हो म्हणाले, काहीच नाही वाटलं. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही हो. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागले घ्याले, आम्ही इच्छा बायचं नाही सांगत, मी तिकडलं विदर्भातलं सांगून राहिलो. तुमचं नाही होय काकू, तुमचं नाही, मला राहा लागते अजून इथं थोडस. आपली आई जरी सावळी असली ना, आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावळं नाही. आपली आई जरी सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावळं नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे हो, पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही. दादा आपली संस्कृती वाचवली पाहिजे, पण नाही वाचवली. नवरात्रीच्या दिवसात आमची पोरगी पाठ उघडी ठेवू बाहेर जाते, आणि पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसानंतर जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजते. हा मोबाईल कोणता आहे? आयफोन. आयफोन किती रुपयाचा आहे? 1 लाख 1.5 लाख. महाग आहे ना मोबाईल, मोबाईल महाग. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की याला कव्हर घातल्यावर सुरक्षित आहे. कसं काय? कव्हर घातल्यावर ना समजलं असं तर पाहिजे, नाही तर घरी गेल्यावर जेवण लेट समजा. आपलं घरी गेल्यावर समजा, तो आरशातून संडासात एकटाच हसते, त्यातच त्याला समजत नाही काय होऊन राहिलं, तर काय अडचण नाही. घरी गेल्यावर जे झाकलं असते ना ते नेहमीच सुरक्षित असते, आणि जे उघड असते त्याच्यावर माशा नक्की बसत असते, दादा बसत असते. पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलींवर बलात्कार झाले.